तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागात अर्णव मोबाईलच्या दुकानामध्ये आलेला असतो. अर्णव दुकानातील एका स्टाफला म्हणत असतो, मी रिपेअरिंगला टाकलेला मोबाईल झालाय का बघा प्लीज. स्टाफ म्हणत असतो, मनोजकडे दिला होता का? अर्णव म्हणत असतो, हो करेक्ट, मनोजकडे दिला होता. यावर ते काका म्हणतात, तो नाही आहे इथे आता, तो गावाला निघून गेलाय. अर्णव म्हणतो, गावाला निघून गेलाय? ठीक आहे, परंतु एकदा बघा ना माझा मोबाईल झालाय का ते. त्यानंतर ते काका एका मुलाला म्हणतात, कोणता मोबाईल द्यायचा राहिलाय का ते बघ बरं. परंतु तो मुलगा म्हणतो, सर आज तर रिपेअर झालेले सगळे मोबाईल देऊन टाकलेत. काका म्हणतात, सॉरी, आजचे सर्व मोबाईल क्लायंट घेऊन गेलेत. यावर अर्णव म्हणतो, नाही सर, असं कसं, मी तर नाही घेऊन गेलो माझा मोबाईल. प्लीज एकदा बघा ना, पुन्हा एकदा चेक करा. यावर ते काका पुन्हा एकदा त्या मुलाला चेक करायला सांगतात. ते काका म्हणतात, तो मनोज गावाला गेला, त्यालाच माहीत असेल, एक मिनिट हा, मी त्याला फोन करतो. असं म्हणून ते काका मनोजला फोन लावतात. परंतु मनोजचा फोन स्विच ऑफ येत असतो. काका म्हणतात, सॉरी पण फोन स्विच ऑफ येतोय. अर्णव म्हणतो, काय म्हणताय तुम्ही, गावी गेलाय आणि मोबाईल स्विच ऑफ येतोय? त्यानंतर अर्णव काकांकडून त्या मनोजचा नंबर घेतो आणि त्या मनोजला कॉल लावायला सांगतो. शिर्के मनोजला कॉल लावत असतात, परंतु मनोजचा मोबाईल नॉट रिचेबल येत असतो. अर्णव त्या काकांना विचारत असतो, कुठला गाव आहे त्याचा? काका म्हणतात, नाही, गाव वगैरे काही माहीत नाही, परंतु गावी जाऊन बिझनेस करतो असं म्हणालाय. अर्णवला हे सगळं विचित्र वाटतं. अर्णव म्हणतो, बिझनेस करतो? काका म्हणतात, हो, म्हणजे लॉटरी लागली आणि आता काहीतरी बिझनेस करणार असं म्हणत होता. परंतु अर्णव म्हणतो, तुम्हाला कळतंय का, माझा खूप महत्त्वाचा डेटा होता त्या मोबाईलमध्ये, प्लीज प्लीज तुम्ही एकदा बघता का? काका म्हणत असतात, पॅनिक होऊ नका सर, मी पुन्हा एकदा बघतो. आणि ते काका स्वतः पुन्हा एकदा चेक करत असतात. दुसरीकडे शिर्के त्या मनोजला फोन लावत असतात, परंतु मनोजचा फोन नॉट रिचेबल येत असतो. काका म्हणतात, सर नाही मिळत आहे फोन. अर्णव म्हणतो, तुम्हाला सिरियसनेस कळतोय का? माझे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते त्या मोबाईलमध्ये, असा कसा तो माणूस निघून जाऊ शकतो? अर्णव खूपच चिडलेला असतो. अर्णव म्हणतो, आणि तुम्हाला माहिती कसं नाही त्याचं गाव कोणतं आहे ते? कसे एम्प्लॉई ठेवता तुम्ही इथे? शिर्के अर्णवला म्हणत असतो, सर सर, मला काय वाटतं त्याला कोणीतरी मॅनेज केलंय. म्हणजे बघा ना, तो अचानक गावी गेला, त्याचा मोबाईल नॉट रिचेबल लागतोय, त्याला लॉटरी लागली आहे, तो बिझनेस करणार आहे. सर काहीतरी गोंधळ आहे. अर्णव म्हणतो, आता काय करायचं? शिर्के म्हणतात, मी यावर काहीतरी मार्ग शोधतो, पण आता इथे थांबून काही फायदा नाही आहे, आपण निघूयात. त्यानंतर अर्णव आणि शिर्के दोघेही तेथून निघून जातात. दुसरीकडे वल्लरी खूपच टेन्शनमध्ये असते. वल्लरी मामाला म्हणत असते, अहो किती वेळ झाला, अर्णव अजून घरी कसा नाही आला, किती वेळ लागत असेल त्याला? मामा म्हणतो, मगापासून 10 वेळा विचारून झालं तुझं हे. घरातल्या सगळ्या प्रकरणांवर तुझं लक्ष असतं, काळजी वाटत असते, याआधी कधी एवढं लक्ष ठेवून नव्हतीस तू. वल्लरी म्हणते, मग आता काही प्रॉब्लेम आहे? मामा म्हणतो, अगं मला काय प्रॉब्लेम असेल, उलट मला हे आवडतंय. पण वल्लरी म्हणते, पण नाही आणि बिन नाही हो, आधी अर्णवला फोन करून विचारा कुठपर्यंत पोहोचलेत. मामा म्हणतो, ए बाई, लहान मुलांसारखा हट्ट धरू नकोस, प्लीज ये, शांतपणे बस जरा इथे. वल्लरी म्हणत असते, नक्कीच अर्णवला खरं काय ते कळलं असेल, म्हणून वेळ लागत असेल यायला. देवा देवा, आता माझी काही खैर नाही. मामा वल्लरीकडे येतो आणि म्हणतो, झालं, मनातल्या मनात बोलून झालं? अगं बाई प्लीज, तुला मी रिक्वेस्ट करतो, तू जास्त काळजी करू नकोस. अगं येतील ते. यावर मामी म्हणते, अहो तुम्हाला कळत कसं नाही, मंजुळाला ज्या गुंडांनी किडनॅप केलं त्यांनी बारीक नजर ठेवून आपल्या अर्णवला काही केलं तर? मामा म्हणतो, नाही, तुझी काळजी करणं सुद्धा रास्त आहे, परंतु तू जास्त काळजी करू नकोस. तू जास्त काळजी करतेस हेही जास्त काळजीचं कारण आहे माझ्यासाठी. मामा वल्लरीच्या हाताला पकडून चल बस असं म्हणून घेऊन जात असतो. एवढ्यातच मामाला वल्लरीचे हात गार पडलेले लागतात. मामा म्हणतो, काय ग, किती गार पडले तुझे हात? वल्लरी म्हणते, मी सांगितलं ना हो, मला खूप टेन्शन आलंय. मामा म्हणतो, कसलं टेन्शन? वल्लरी पुढे बोलत असते. एवढ्यातच अर्णव आत येतो. अर्णवला बघून वल्लरी धावतच अर्णव जवळ जाते. वल्लरी अर्णवला विचारत असते, काय झालं, काय म्हणाली ती मंजुळा? मामा म्हणतो, अगं हो, सावकाश, अगं तो आत्ताच आलाय ना घरी, त्याला श्वास तर घेऊ देत, मग विचार काय ते. त्यानंतर मामा म्हणतो, अर्णव तू रिलॅक्स हो आणि आता मला सांग काय झालंय. यावर अर्णव म्हणतो, काही नाही, मंजुळाचे बाबा म्हणाले आम्ही तुम्हाला मदत नाही करू शकणार. मामा म्हणतो, का? अर्णव म्हणतो,
कारण त्यांना या सगळ्यात मोठी रिस्क वाटते. मंजुळाला पुन्हा त्या पोलीस केसमध्ये त्यांना नाही अडकवायचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ती यंग आहे, तिचं पुढे फ्युचर आहे, तिचं लग्न आहे, असं बरंच काही बोलत होते ते. वल्लरी म्हणते, अरे असं कसं, मदत करणार नाही म्हणजे? अर्णव म्हणतो, मामी त्यांचं बोलणं चुकीचं नाही आहे. खरं तर ते करेक्ट विचार करतायत ना, म्हणून मी त्यांना फोर्स नाही केलं जास्त. मामा म्हणतो, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, यातून काहीतरी वेगळा मार्ग निघेल. एक काम कर, तू फ्रेश हो, नंतर आपण बोलू. अर्णव लगेच आपल्या रूममध्ये जातो. वल्लरी लगेच सुटकेचा श्वास सोडते आणि म्हणते, चला काही वेळेपुरतं का होईना संकट टळलं. अर्णव आपल्या रूममध्ये येऊन बसलेला असतो. ईश्वरी म्हणते, सर कसला विचार करताय? अर्णव म्हणतो, बाबांचा मर्डर त्या सौदामिनीने केला नसेल ना? ईश्वरी म्हणते, मला मान्य आहे तुम्ही सगळ्या शक्यतांचा विचार करताय, परंतु मला नाही वाटत हे सगळं सौदामिनी देशमुखने केलं असेल म्हणून. अर्णव म्हणतो, तुला का नाही वाटत आहे असं? ईश्वरी म्हणते, अहो अख्ख्या स्पर्धेमध्ये ती आपल्या डोळ्यांसमोरच तर होती ना. अर्णव म्हणतो, मी सिंदूर तिने केलं म्हणजे ती स्वतः जाऊन थोडीच करणार आहे. तिच्याकडे माणसं आहेत, तिच्याकडे पॉवर आहे, काहीही करू शकते ती. ईश्वरी म्हणते, मान्य आहे मला, परंतु सर तिला फक्त आपल्याकडून कंपनी हवी होती. बाबांचा खून करून तिला काय फायदा होणार आहे? ईश्वरी म्हणते, सर प्लीज हे निगेटिव्ह विचार मनातून आता काढून टाका. अर्णव म्हणतो, बाबांचा खून कोणी केलाय, का केलाय हे जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत काही कळत नाहीये मला. आधी वाटत होतं त्या राकेशने सगळं केलंय, परंतु ती मंजुळा म्हणाली की त्याने नाही केलंय, त्यामुळे सगळं कन्फ्युजन झालंय. सगळं एकाच जागी येऊन थांबतंय, काही कळत नाहीये. एवढ्यात अर्णवला शिर्केंचा फोन येतो. अर्णव म्हणत असतो, बोला शिर्के. शिर्के म्हणतात, सर सर एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन द्यायची होती. सर तुमचा हॅशटॅग इष्णव फॅन पेजच्या ऑनलाईन फॉलोवर्सने 1 मिलियनचा आकडा पार केला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स सर, कॉंग्रॅच्युलेशन्स. परंतु अर्णव शिर्केंवर खूप चिडतो. अर्णव म्हणतो, आम्ही काय सिच्युएशनमध्ये आहोत माहीत नाही आहे का तुम्हाला? आणि आम्हाला तुम्ही फॉलोअर्स वगैरे काय सांगताय? यावर शिर्के म्हणतात, सॉरी सर. अर्णव म्हणतो, सॉरीने काय होणार आहे? कंपनीचा प्रॉफिट वाढणार आहे की काय होणार आहे? अर्णव शिर्केंवरती खूपच चिडलेला असतो. शिर्केंवर ओरडून अर्णव शिर्केंचा फोन कट करतो. ईश्वरी म्हणत असते, काय सर, त्या बिचाऱ्या शिर्केंवर किती ओरडता? कसे झेलतात ऑफिसमध्ये तुम्हाला काय माहिती? यावर अर्णव म्हणतो, शट अप, ओके शट अप प्लीज. ईश्वरी म्हणते, सर मी काय म्हणते, जर एवढे ब्रँड कोलॅबोरेशन येत असतील आणि त्याने आपल्या सात्विक फॅशनच्या मार्केटिंगला फायदा होणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे? यावर अर्णव म्हणतो. त्यानंतर ईश्वरी म्हणते, बरं सर हे सगळे विचार आता बाजूला ठेवा बरं. एवढी सुंदर तुमच्यासमोर तुमची बायको उभी आहे, तिच्याकडे जरा बघा. अर्णव म्हणत असो, मी सिंदूर प्लीज स्टॉप इट प्लीज. ईश्वरी म्हणते, सर माझं एवढंच म्हणणं आहे, आता हे निगेटिव्ह विचार थोडे बाजूला ठेवा. मला माहिती आहे जे काही घडलं आहे ते आपण विचार करून बदलणार नाही आहे. आपण बाबांच्या खुन्याचा शोध घेत राहायचा आणि दुसऱ्या बाजूला जर आपल्या कंपनीच्या फायद्यासाठी काही गोष्टी करायला लागल्या तर त्या करायला काय हरकत आहे? अर्णव ओके म्हणतो. त्यानंतर अर्णव खाली बसतो आणि तसाच तो बेडवर झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णवला शिर्केंचा फोन आलेला असतो. शिर्के म्हणतात, आज ॲन्युअल जनरल मीटिंग आहे, हे सांगायला फोन केलेला. यावर अर्णव म्हणतो, येस शिर्के, आय रिमेंबर. अर्णव म्हणत असतो, बरं आकाशला सांगितलं ना? शिर्के म्हणतात, मी त्यांना कॉल करत होतो पण त्यांचा कॉल लागला नाही, म्हणून मी नम्रता मॅमकडे तसा मेसेज ठेवला आहे. अर्णव ऑल राईट असं म्हणून फोन ठेवतो. अर्णव मनातच म्हणत असतो, आज AGM आहे, म्हणजे नेक्स्ट कमिटीसाठी इलेक्शन्स घ्यावे लागतील. यावेळेस आकाशसाठी चांगला चान्स आहे. दुसरीकडे नम्रता वल्लरीला म्हणत असते, आई आजच्या मीटिंगमध्ये चांगला चान्स आहे ना आकाशसाठी? वल्लरी म्हणते, हो म्हणजे काय, प्रश्नच नाही. वल्लरी म्हणते, सुनबाई आकाशच्या ऑफिसच्या कारकिर्दीत तू इतकं लक्ष घालतेस बघून खरंच बरं वाटलं. नम्रता म्हणते, आई अहो मगाशी शिर्केंचा फोन आला होता, आकाश आजूबाजूला नव्हते तर मीच रिसीव्ह केला, तेव्हा समजलं आज ऑफिसमध्ये AGM आहे आणि कम्युनिटीसाठी इलेक्शन पण. वल्लरी लगेच नम्रताकडे जाते आणि म्हणते, नम्रता एक सांगू, मला काय वाटतंय, आपल्या आकाशने नुसतं बसून इतरांसाठी टाळ्या वाजवण्यापेक्षा त्याने या इलेक्शनमध्ये भाग घ्यावा आणि ते जिंकून दाखवावं असं मला वाटतं. नम्रता म्हणते, खरंच मला सुद्धा असंच वाटतंय अगदी. वल्लरी म्हणते, हो ना, तो जर हे इलेक्शन जिंकला ना तर मग बघ, एक दिवस आकाश मोठा बिझनेसमॅन होईल.
आणि त्या अर्णवला सुद्धा मागे काढेल. तुला एक गोष्ट सांगते, नवऱ्याला बाहेर जेवढी किंमत असते ना, त्यावर बायकोची किंमत ठरत असते. जितकी जास्त नवऱ्याला बाहेरच्या जगात किंमत, तेवढीच किंमत त्याच्या बायकोला घरात. आकाश जर काही इलेक्शन जिंकला तर तुझी सुद्धा या घरातली किंमत वाढेलच. आणि जर का तो आज हरला तर मग काय आहेच. त्या अर्णव आणि ईश्वरीचे आयुष्यभर गुलामगिरी करत. दुसरीकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर चला, गरमागरम नाश्ता तयार आहे. हे काय आज लवकर एवढ्यात तयार पण झालात? अर्णव म्हणतो, मिस इंदोर, ते ऑफिसमध्ये एजीएम आहे ना आज. ईश्वरी म्हणते, एजीएम म्हणजे? अर्णव म्हणतो, ॲन्युअल जनरल मीटिंग. आणि ॲक्च्युली सात्विक फॅशनच्या कम्युनिटीचे इलेक्शन सुद्धा आहेत. अर्णव म्हणतो, मी आकाशचं नाव बोर्ड ऑफ डायरेक्टरसाठी प्रपोज करतोय. मला मनापासून वाटतंय की आकाशने बोर्ड ऑफ डायरेक्टर व्हावं. ईश्वरी म्हणते, सर तुम्हाला वाटतंय ना, मग नक्की होतील. मामी इकडे नम्रताला म्हणते, तुला माहिती आहे, जर आकाश हे इलेक्शन जिंकला तर त्याला ऑफिसमध्ये मोठे मोठे डिसिजन सुद्धा घेता येतील. नम्रता म्हणते, काय? वल्लरी म्हणते, हो मग किती महत्त्वाचं आणि मोठं पद आहे ते. जर तो हे इलेक्शन जिंकला ना, मला खात्री आहे एक दिवस अर्णवला मागे टाकून ही कंपनी आकाश बळकावू शकतो. मी तुला या गोष्टी का सांगते माहिती आहे? माझ्या नवऱ्याने आयुष्यभर कधी काही कर्तृत्व दाखवलंच नाही. सतत आपलं अर्णवच्या मागे 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 आणि मग खरंच मागे राहिला. तेच तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत होऊ नये असं मला वाटतं, म्हणून मी तुला सांगते. नम्रता म्हणते, आई पण त्यांनाही वाटायला हवं ना. वल्लरी म्हणते, आता खरंच हे इलेक्शन तो जिंकला ना तर सुखी व्हाल तुम्ही दोघं. अर्णव इकडे ईश्वरीला म्हणत असतो, इतकी वर्ष ऑब्झर्व करतोय मी आकाशला. ईश्वरी म्हणते, मी पण बघितलंय, आकाश भाऊजी खूप मनापासून काम करतात. आत्ताच स्पर्धेमधलं बघा ना, म्हणजे स्वतःची टीम जिंकू देत किंवा हरू देत हा विचारच त्यांच्या मनात नव्हता. फक्त सात्विक फॅशन वाचावं हा एकच विचार त्यांच्या मनात होता. अर्णव म्हणतो, आय नो. नम्रता म्हणते, आई आकाश या इलेक्शनमध्ये निवडून यावेत यासाठी आपण काय करू शकतो? नाही म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे आकाशचं अर्णव जिजूंवर किती प्रेम आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवतात. प्रत्येक गोष्टीला होला हो करतात आणि ही गोष्ट मला अजिबात आवडत नाही. वल्लरी म्हणते, तो काय अर्णवचा भक्तच आहे. पण म्हणजे या सर्व गोष्टी तुझ्याही मनात चलतात हो ना? बायको म्हणून तुला जर याचा त्रास होत असेल ना नम्रता, तर चांगलंच आहे. अगं मी तर किती वर्ष सांगते आकाशला की अर्णवच्या मागे मागे करू नकोस, पण नाही, आईचं तर कधी ऐकायचंच नाहीये. पण चल, किमान आईचं नाही पण बायकोचं तरी ऐकेल अशी अपेक्षा आहे मला. नम्रता म्हणते, ऐकतील, तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या, ते माझं नक्की ऐकतील. मी काहीही करून आकाशला या इलेक्शनसाठी उभं राहायला तयार करेन. आणि फक्त तयार नाही करणार तर जिंकायलाही लावेन. वल्लरी म्हणते, शाबास सूनबाई, आत्ता शोभतेस या वल्लरीची सून. त्यानंतर वल्लरी काहीतरी प्लॅन नम्रताला सांगते. दुसरीकडे अर्णव ऑफिसला जायला रेडी झालेला असतो. अर्णव ईश्वरीला आकाश इलेक्शनसाठी कसा सिलेक्ट होणार याच्या प्रोसेस सांगत असतो. ईश्वरी म्हणते, मी काय म्हणते सर, आता खाली सगळेच असतील, तुम्ही सांगून टाका ना याबद्दल. अर्णव म्हणतो, आत्ता लगेच? ईश्वरी म्हणते, हां सर, शुभ काम में देरी नाही करते. असं म्हणून ईश्वरी अर्णवला चला म्हणून सांगत असते. ईश्वरी म्हणत असते, अहो नमुताईला सुद्धा बरं वाटेल. त्यानंतर ईश्वरी अर्णवला खाली घेऊन जाते. मामा अर्णवला विचारत असतात, अर्णव आज ऑफिसमध्ये एजीएम आहे ना? अर्णव म्हणतो, हो. सगळेच जण रेडी होऊन बसलेले असतात. त्यानंतर अर्णव म्हणतो, आज ऑफिसमध्ये एजीएम आहे आणि सात्विक फॅशनच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंगसुद्धा होणार आहे फॉर इलेक्शन. सो मी बोर्ड ऑफ डायरेक्टरसाठी आकाशचं नाव सजेस्ट करणार आहे. हे ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो. अंजली म्हणते, वाव. हे सर्व वल्लरी आणि नम्रता ऐकत असतात. त्या दोघींना सुद्धा खूप आनंद झालेला असतो. मामा म्हणतो, क्या बात है आकाश, अर्णव स्वतः तुझं नाव सुचवणार, ग्रेट. आकाश म्हणत असतो, दादा मी, एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी? अर्णव म्हणतो, वाय नॉट. सी आकाश, मी खूप जवळून तुला ऑब्झर्व केलंय. इतकी वर्ष तू काम करतोयस, तुझं वर्क्स बघितलंय मी. तू सगळं खूप छान हँडल करतोस. आय थिंक यू आर रेडी. कम ऑन, यू कॅन डू इट. मामा म्हणतो, अरे अर्णव, यापेक्षा दुसरी आनंदाची कुठली गोष्ट असणार आहे आमच्यासाठी? मामा म्हणतो, आणि आकाश मला खात्री आहे तू नक्की कम्युनिटीवरती निवडून येणार. नम्रता म्हणते, आकाश तुम्ही हे इलेक्शन लढायलाच पाहिजे. आकाश म्हणतो, फाईन, पण अल्टिमेटली सगळ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा डिसिजन असणार आहे हा. मामा म्हणतो, ए आकाश, स्वतः अर्णवने नाव सुचवल्यानंतर कोण नाही म्हणणार आहे? अंजली म्हणते, अरे मामा, अगदी तसं नसतं.
इतर बोर्ड मेंबर्स आहेत त्यांचं सुद्धा मत ग्राह्य धरलं जाणार. त्या व्यतिरिक्त इतर कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे प्रेझेंटेशन बघणार आणि मग ठरणार. पण आम्ही दोघं आकाशलाच वोट करणार आहोत. त्यानंतर मामा बोलू लागतो, वोट फॉर आकाश, वोट फॉर आकाश. सगळेच जण खूप आनंदात असतात. आकाश म्हणत असतो, थँक्यू थँक्यू गाईज. मामा म्हणतो, थँक्यू थँक्यू नंतर, परंतु तिथे जाऊन काय करणार आहेस ते इथे करून दाखव ना, थोडीशी रिहर्सल होऊन जाईल. अर्णव म्हणतो, हो नक्की. त्यानंतर आकाश कसं बोलणार याची प्रॅक्टिस करून दाखवत असतो. बोलून झाल्यानंतर सर्वच जण आकाशला कॉंग्रॅच्युलेट करत असतात. त्यानंतर सर्वच जण तेथून निघून जातात. आकाश मागे राहिलेला असतो. आकाशला बघून नम्रता सुद्धा तेथे थांबते. आकाश म्हणतो, काय मॅडम पाहिलंत ना, म्हटलं होतं ना मी, दादा माझा आणि माझ्या प्रोग्रेसचा विचार करतो. नम्रता लगेच आपले कान पकडून सॉरी म्हणते. नम्रता म्हणते, सॉरी, याच्या पुढे मी तुमच्या दादाला काहीही बोलणार नाही. आकाश म्हणतो, गुड. त्यानंतर आकाश तेथून निघून जातो. मालिकेच्या उद्याच्या भागात ईश्वरी अर्णवला कमळाचं फूल देत असते. अर्णव ते फूल घेऊन खिशाला लावत असतो. ईश्वरी म्हणते, ओ हे काय करताय, हे काय गुलाबाचं फूल आहे का खिशाला लावायला? अर्णव म्हणतो, मग काय करू? ईश्वरी म्हणते, कमळ आहे, हे देवीला वाहतात ना. अर्णव ते कमळाचं फूल घेतो आणि ईश्वरीला देतो. अर्णव म्हणतो, तू माझ्यासाठी देवीसारखीच आहेस. अर्णव आकाशला म्हणतो, तू सगळ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स समोर प्रूव्ह कर, यू आर द बेस्ट कॅन्डिडेट. त्यानंतर ऑफिसमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग बसलेली असते. अंजली म्हणते, सॉरी पण या लिस्टमध्ये आकाश पाटीलचं नाव नाही आहे.